नमस्कार सर्वांना. नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या भरपूर सेवा ह्या करत असतो. होम हवन करतो, पूजा अर्चा करत असतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, कुमकुम अर्चन करतो. ज्याला जसं जमेल तो त्याच्या परीने सेवा ही करत असतो. तर त्याच्यामधलीच ही एक सेवा म्हणजे कन्यापूजन असते. तर हे कन्यापूजन आपल्याला नवरात्रीमध्ये सर्वांना आवर्जून करायचे आहे. तर चला, कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कन्यापूजन कधी करावे व का करावे? तर कन्यापूजन हे आपल्याला अष्टमीला करायचं असतं. जर तुमच्याकडून अष्टमीला करणं जर शक्य झालं नाही तर ते तुम्ही नवमीला सुद्धा करू शकता. तर कन्यापूजनामध्ये किती वर्षाच्या मुलींना बोलवायला पाहिजे? सॉरी. तर कन्यापूजनामध्ये आपल्याला 2 ते 10 वर्षाच्या मुलींना बोलवायचं असतं. तर तुम्ही ह्यामध्ये 2 बोलवू शकता, 3 बोलवा, 7, 9 तुमची जशी कॅपॅसिटी असेल त्यानुसार तुम्ही मुली ह्या आपल्या घरी कन्यापूजनासाठी बोलवू शकता. किंवा जर तुमची स्वतःची एक मुलगी जरी असेल तरीसुद्धा चालते, म्हणजे एक कन्यासुद्धा चालते. किंवा तुम्हाला जर जास्त पूजायचे असेल तर त्या तुम्ही 7, 9, 2, 3 अशा मोजवू शकता. तर आपल्याला बघायचं आहे की किती वर्षाच्या मुलीला पूजल्याने आपल्याला कशाची प्राप्ती ही होत असते. तर आपण जर 2 वर्षाची मुलगी जर पूजली तर ती कुमारिका स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे दारिद्र्य दूर होत असतं. त्यानंतर 3 वर्षाची कुमारिका जर पूजली तुम्ही तर ती त्रिमूर्ती मानली जाते आणि त्यामुळे सुख समृद्धीची प्राप्ती आपल्याला होत असते, म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. त्यानंतर जर तुम्ही 4 वर्षाची कन्या जर पूजली तर ती कल्याणी रूप मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घराचं कल्याण हे होत असतं. आणि त्यानंतर 5 वर्षाची कन्या जर तुम्ही पूजली तर ती रोहिणी स्वरूप मानली जाते आणि आपली आजारांपासून मुक्ती होते. त्यानंतर 6 वर्षाची कन्या जर तुम्ही पूजली तर ती कालिका स्वरूप मानली जाते आणि आपल्याला राजयोगाची प्राप्ती ही होत असते. त्यानंतर 7 वर्षाची कन्या जर तुम्ही पूजली तर ती चंडिका स्वरूप मानली जाते आणि आपल्याला त्यामुळे ऐश्वर्याची प्राप्ती ही होत असते. 8 वर्षाची जर कन्या तुम्ही पूजली तर तिला शामोही स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे विजयाची प्राप्ती होते. किंवा जर तुमचं एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते. त्यानंतर 9 वर्षाची कन्या जर तुम्ही पूजली तर ती देवी दुर्गेचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे शत्रूंचा नाश होत असतो. आणि त्यानंतर जर तुम्ही 10 वर्षाची जर कन्या पूजली तर ती सुभद्रा स्वरूप मानली जाते आणि तिच्यामुळे सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत असतात. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कन्यापूजन कसे करायचे. तर तुम्ही ज्या काही मुली बोलवल्या असेल 1, 7, 9 तर त्यांना आपल्याला पाटावर बसवायचं आहे किंवा खाली तुम्ही एखादं आसन ठेवून त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यांचे पाय हे स्वच्छ धुवायचे आहे. म्हणजे आपल्याला एक ताट घ्या किंवा परात घ्या, त्यामध्ये त्यांना त्यांचे पाय ठेवायला लावा आणि त्यावर आपल्याला त्यांचे पाय हे धुवायचे आहेत. त्यानंतर त्यांचे पाय आपल्याला कोरडे करायचे आहे आणि त्या पायावर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता. जर तुमच्याकडून शक्य होत असेल, जर तुम्ही एकाच कुमारिकाला जर पूजत असाल तर एक चुनरी असते लाल कलरची, तर ती सुद्धा तुम्ही तिच्या डोक्यावर ठेवू शकता. जर नसेल तर तुम्ही असंच फक्त, तुम्ही जर जास्त मुली बोलवत असाल तर फक्त आपल्याला त्यांचे पाय धुवायचे, कोरडे करायचे, पायावर हळदी कुंकू व्हायचं किंवा स्वस्तिक काढायचं आणि त्यांच्या कपाळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या. एखादं फूल असेल तर ते आपल्याला त्यांच्या पायावर हे ठेवायचं. आणि त्यानंतर आपल्याला त्यांना खीर पुरीचा नैवेद्य हा खायला द्यायचा आहे. आणि जर मुली जर लहान असेल, नाजत असेल, काही मुलं खात नाही तर तुम्ही त्यांना फक्त दूध देऊ शकता किंवा केळी देऊ शकता. जसं की मुलांना जे आवडतं ते तुम्ही त्यांना देऊ शकता. एखादं सफरचंद देऊ शकता. एवढं दिलं तरीसुद्धा चालतं. आणि त्याचबरोबर एखादी भेटवस्तू तरी त्यांना द्यावी, म्हणजे त्यांना जे काही उपयोगाचं असेल. आता जर मुली शाळेत जाणाऱ्या असेल तर त्यांना एखादी सिस पेन्सिल द्या, रबर द्या, पट्टी द्या, म्हणजे स्केल हे जरी दिलं तरीसुद्धा चालतं की जेणेकरून त्यांना ते उपयोगात येईल.
आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना दक्षिणासुद्धा द्यायची आहे. तुम्ही 11 रुपये देऊ शकता, 1 रुपया द्या, तुमच्याकडून जसं शक्य होत असेल 5-5 रुपये दिले तरीसुद्धा चालता. तर अशा प्रकारे आपल्याला कन्यापूजन हे करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता मी तुम्हाला सांगते की किती कन्या पूजल्याने आपल्याला कशाची प्राप्ती होत असते. जर तुम्ही एका कन्येचे जर पूजन केले तर तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती होईल. त्यानंतर जर तुम्ही 2 कन्याचे जर पूजन केले तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते. 3 कन्याचे जर पूजन केले अर्थ, धर्म, काम प्राप्ती होते. त्यानंतर 4 कन्याचे जर तुम्ही पूजन केले तर राज्यपदाची प्राप्ती होते. 5 कन्यांचे पूजन केले तर विद्येची प्राप्ती ही आपल्याला होत असते. त्यानंतर 6 कन्यांचे जर तुम्ही पूजन केले तर षटकर्माची प्राप्ती ही आपल्याला होत असते. 7 कन्याचे जर तुम्ही पूजन केले तर आपल्याला राज्यप्राप्ती ही होत असते. 8 कन्यांचे जर पूजन केले तर संपत्तीची प्राप्ती होत असते. 9 कन्यांचे जर पूजन केले तर पृथ्वीचे राज्य आपल्याला मिळत असते. तर अशा प्रकारे आपल्याला तुमच्याकडून जितक्या पॉसिबल होत असेल तितक्या कन्यांचे तुम्हाला ह्या कन्यापूजनाच्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजन हे करायचे आहे. तर ह्यामध्ये आपल्याला एक मुलगासुद्धा बोलवायचा आहे. जर तुम्ही मुलगा एखादा जर बोलवला नाही तरी आपलं कन्यापूजन हे अपूर्ण राहील. त्यामुळे एक तरी मुलगा आपल्याला ह्यामध्ये बोलवायचा आहे. तर तो आपण भैरव किंवा बटूक म्हणून आपण तो बोलवत असतो. तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला खीरपुरीचा नैवेद्य हा द्यायचा आहे किंवा जे काही तुम्ही बनवत असाल तर ते सुद्धा त्याला द्यायचं आहे. एखादी भेटवस्तूसुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता. जर तुम्ही फक्त एकच मुलगी बोलवत असाल तर त्याबरोबर आपल्याला एक मुलगा हा बोलवायचाच आहे. जर तुम्ही 9 मुली जरी बोलवत असाल तर त्यामध्ये एक मुलगा हा असलाच पाहिजे. तर नाही तर आपलं हे कन्यापूजन अपूर्ण राहील आणि त्याचं फळ हे आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे कन्यापूजनामध्ये एक तरी मुलगा हा असायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला अष्टमीला कन्यापूजन हे करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अष्टमीला कन्यापूजन जर करणं शक्य झालं नाही तर ते तुम्ही नवमीला सुद्धा करू शकता. नवमीला केलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि हे कन्यापूजन आपल्याला संध्याकाळच्या वेळेतच करायचं आहे. आणि ज्या मुली आपण बोलवणार आहोत त्यांना आपल्याला देवीचं रूप म्हणून त्यांच्याकडे बघायचं आहे. देवी साक्षात आपल्या समोर बसलेली आहे आणि आपण तिचे पाय धुवत आहोत, तिच्या पायावर आपण स्वस्तिक काढत आहोत. अशा भावनेने आपण सगळ्या करायचं आहे. आणि त्यांना जेव्हा नैवेद्य द्याल तुम्ही खायला, खीरपुरी किंवा शिरा किंवा दूध जे काही तुम्ही द्याल, एक केळ असू द्या किंवा एखादं सफरचंद असू द्या किंवा 1 रुपयाचं नाणं असू द्या, तर ते तुम्ही तिला देत आहात किंवा ते तिला खीरपुरी असू द्या किंवा ते तुम्ही तिला भरवत आहात. अशा स्वरूपाने आपल्याला बघायचं आहे. म्हणजे साक्षात देवीची आपण सेवा करत आहोत अशा उद्देशाने आपल्याला त्या मुलींची पूजा करायची आहे आणि त्या मुलाची सुद्धा. तर तुमची इच्छा, तुम्ही किती मुली तुम्हाला बोलवायच्या आहे त्यानुसार तुम्ही बोलवू शकता आणि अष्टमीला कन्यापूजन हे करू शकता. कन्यापूजन हे आवर्जून करायला पाहिजे, सर्वांनी करायला पाहिजे. आपल्या घरात जी मुलगी असेल तिची जरी आपण पूजा केली तरीसुद्धा चालतं. तिला जे आवडतं ते तुम्ही द्या. एकच मुलगी पूजणार असाल तर तुम्ही तिला ड्रेससुद्धा देऊ शकता. म्हणजे तिला काय आवडेल ते तुम्ही देऊ शकता. तर त्यामुळे सर्वांनी आवर्जून या नवरात्रीला कन्यापूजन करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.